त्यांना भाग होते त्याचे युद्धकौशल्य अर्जुनापेक्षाही वरच्या दर्जाचे आहे असे अनेकांना वाटले. अर्जुनापेक्षाही शत्रूंच्या सैन्याचा त्याने अधिक संवार केला होता. दुर्योधनाने आणि दुःशासनाने दगडफेकीच्या लढाईत कुशल असलेले काही सैनिक सात्यकीशी लढण्यासाठी पाठवले. त्यांनी सात्यकीवर दगडांचा वर्षाव केला, पण सात्यकीने आपल्या बाणांनी त्या दगडांचे तुकडे केले. या सैनिकांनाही त्याने ठार केले. मोठ्याने आक्रोश करीत योद्धे भूमीवर पडून पडले. इतर योद्ध्यांनी आणलेले हत्ती आणि घोडेही सात्यकीने ठार केले. योद्ध्यांच्या आक्रोशाचा आवाज द्रोणांनी ऐकला. ते आपल्या सारथ्याला म्हणाले, आज सात्यकी अर्जुनापेक्षाही भयंकर वाटतो. मला त्याच्याशी लढणं अशक्य होऊन बसलं आहे. तो मला आणि कृतवर्माला ओलांडून पुढे गेला आहे. त्यानं आता दुर्योधनाच्या सैन्यावर हल्ला चढवला आहे. मला लढायला त्याच्याजवळ घेऊन जा. आज मी त्याच्याबरोबर अनेकदा लढलो असलो तरी मी पुन्हा त्याच्याशी लढणार आहे. द्रोणांचा सारथी त्यांना म्हणाला, आपल्या सैन्याचे मृतदेह सभोवार पसरलेले दिसत आहेत. आपल्या सैन्याचा फार मोठा संहार झाला आहे. तेव्हा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. सात्यकी हा अर्जुनापेक्षाही मोठा योद्धा आहे असं वाटतं आहे. पण महाराज, तो फारच पुढे जात चालला आहे. पांडवांकडून होणाऱ्या हल्ल्यापासून आपल्या सैन्याचं रक्षण करण्यासाठी तुम्ही इथं असलं पाहिजे. हे तो बोलत असताना पांडवांच्या हल्ल्यापासून कौरवांचे जे थोडे सैन्य वाचले ते येऊन दुःशासन द्रोणांकडे निघाला. द्रोण म्हणाले, तरुण राजपुत्रा, काय हे? तू आता इथं का आलायस? राजा दुर्योधन जयद्रथ त्यांना सोडून इथं का आलास? तू युवराज आहे. राजा दुर्योधनाचा तू आवडता भाऊ आहेस. हस्तिनापूरच्या दरबारात आपल्या शौर्याचा गर्व व्यक्त करणारे तुझे भाषण तू केलंस आणि आता तू इथे आलायस. एकटा सात्यकी तुमच्याशी लढत असूनही तुम्ही सगळे त्याला तोंड द्यायला असमर्थ आहात असंच मला वाटतं आहे. तुम्ही त्याच्यावर 1000 बाणांचा वर्षाव करता, पण तो मारला जात नाही. त्यानंतर तुम्ही त्याच्यावर दगडांचा वर्षाव करता, तरीही तो सुखरूप राहतो. तुमचा गर्व, तुमचा अहंकार, तुमचा आत्मसन्मान गेला कुठे? तुमच्या बेकटपणाची तुम्हाला शरम वाटत नाही काय? तुमच्यासाठी लढणाऱ्या कोणावर तरी तुम्ही नेहमी का अवलंबून राहता? थोडासा बदल म्हणून तुम्ही स्वतः का लढत नाही? सेनापती जर रणांगणावर पळून गेला तर सैन्यानं वीरश्री यादवापेक्षा अपेक्षा तुम्ही कशी काय करू शकता? आज तुमच्या सैन्याचा संहार करणाऱ्या सात्यकीला पाहून तुम्ही पळून जाता. अर्जुन आणि भीम या महान योद्ध्यांना तुम्ही कसं तोंड देणार? दुःशासना, हे रणांगण म्हणजे धूत खेळण्याची अथवा स्त्रीचा अपमान करण्याची जागा नाही. दुर्योधनाच्या मनातला पांडवांविषयीचा द्वेष वाढवायला मुख्यतः तूच जबाबदार आहे. युद्धातल्या सोंगट्याने तुमचा नाश करणाऱ्या बाणांचं रूप घेतलं आहे हे तुम्हाला कळलेलं नाही. युद्ध निश्चित झालं तेव्हा पांडवांचा नाश आपण कसा करू अशा घोषणा तुम्ही गर्वाने केल्या होत्या. आता तुम्ही ते करून दाखवलेलं मला पाहायचं आहे. आता तुम्हाला पांडवांशी लढावं लागणारच आहे. तुम्ही रणांगणातून पळून गेलात याचाच अर्थ असा की आता लवकरच युधिष्ठिर राजा होणार आहे. तुम्हाला जर जीव वाचवायचा असेल तर तुमचे भाऊ पांडव यांना तुम्ही भेटा आणि त्यांच्याशी समजुतीनं चर्चा करा. तुम्ही पांडवांचं राज्य त्यांना परत करा आणि बायकांच्या गराड्यात तुमच्या राजवाड्यात राहा. आपण किती शौर्याने लढलो हे तुम्ही तुमच्या बायकांना सांगा. भीम तुम्हाला ठार मारून तिच्या हृदयात ते पिण्याअगोदर हे करा. मी तुम्हाला सावध होण्याचा इशारा देतो आहे. तुमचं मरण अटळ आहे. शूरपणाने मरा. सगळ्या जगाला तुम्हाला भेकड म्हणायला लावू नका. सात्यकीला सामोरे जा. तुझ्यात पुरुषार्थ असेल तर त्याला आव्हान देऊन त्याच्याशी लढ. तुम्ही सगळ्या सैन्याचा आत्मविश्वास नष्ट करता. या क्षणी तुम्ही शौर्य दाखवावं अशी अपेक्षा आहे. तुम्ही जर असं वागलात तर बिचारा सैन्याने करावं काय? परत जा आणि लढा. ते ऐकून दुःशासनाने लाजेने मान खाली घातली. तो एक शब्दही बोलला नाही. तो परत गेला आणि सात्यकीशी लढायला उभा राहिला. पण युद्धात त्याला सात्यकी खूपच वरचढ होता. काही वेळ सात्यकीशी लढल्यानंतर त्याच्या धनुष्य आणि त्याचा रथ त्याच्याजवळ उरलाच नाही. सात्यकी त्याला ठार मारू शकला असता, पण त्याला भीमाच्या प्रतिज्ञेच्या आड यायचं नव्हतं. दुःशासनाला सोडून तो निघून गेला. सगळ्या पांडवांना मी मारणार आहे, कौरवांना मी मारणार आहे प्रतिज्ञा भीमाची होती. पांडवांच्या सैन्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न द्रोण पुन्हा करीत होते. धृष्टद्युम्न आणि भीम सतत युधिष्ठिराचे संरक्षण करीत होते. दुःशासनाने माघार घेतल्यानंतर द्रोणांनी पांडवावर पुन्हा हल्ला चढवला. द्रुपदाचे काही पुत्र मारले गेले. धृष्टद्युम्नाने आपले अश्रू पुसले आणि त्यांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी तो लढायला उभा राहिला. त्याने द्रोणांच्या रथात त्यांना मूर्छित केले. द्रोण मूर्छित आहे ते पाहताच त्याने द्रोणांच्या रथात उडी घेतली. आपली तलवार उचलून तो द्रोणांचा शिरेच्छेद करण्यासाठी पुढे झाला.
पण त्याच क्षणी द्रोणांना मूर्छेतून जाग आली. दृष्टद्युम्नाची निराशा झाली. तो द्रोणांशी लढू लागला. दृष्टद्युम्नाचा पराभव झाला. द्रोण परत कौरव सैन्याला मिळाले आणि त्यांचे नेतृत्व करू लागले. दुर्योधन आपल्या भावांना सोबत घेऊन पांडव सैन्याशी लढू लागला. तो अतिशय उत्तम लढत होता. त्याने भीम, दृष्टद्युम्न, नकुल, सहदेव यांना आव्हान दिले. तो जराही भ्यायला नव्हता. द्रोण त्याच्या मदतीला आले. बराच वेळ युद्ध चालू होते. केके बंधूंपैकी सर्वात वडील बृहदाक्षात्र याच्याशी द्रोण लढू लागले. उत्तम नेम असल्यामुळे सर्व वीर त्याचे कौतुक करीत होते. द्रोण त्याच्यावर संतप्त झाले. त्यांनी त्याच्यावर ब्रह्मास्त्र सोडले. त्यानेही ब्रह्मास्त्र सोडले. ते पाहून पांडव आनंदित झाले. द्रोणांच्या संतापाला आता सीमा उरली नाही. त्याने तीक्ष्ण बाण सोडून बृहदक्षात्रावर ठार केले. हे पाहून शिशुपालाचा पुत्र दृष्टकेतू द्रोणांच्या अंगावर धावून गेला. निकराचे युद्ध झाले. त्या दृष्टकेतू ठार झाला. त्यानंतर जलसंधाच्या पुत्राला द्रोणांनी ठार केले. द्रोणांचा पुढचा बळी दृष्टद्युम्नाचा पुत्र क्षात्रधर्म हा होता. पांडवांच्या सगळ्या सैन्याचा आता द्रोण नाश करणार असे सर्वांना वाटत होते. असे युद्ध चालू असताना युधिष्ठिर फक्त अर्जुनाचा विचार करीत होता. त्याचे डोळे फक्त अर्जुनाला शोधत होते. त्याला कुठेच त्याचा पत्ता लागेना आणि म्हणून तो काळजी करू लागला. अर्जुनाचा शोध घेण्यासाठी त्याने सात्यकीला पाठवले होते, पण सात्यकीचाही पत्ता नव्हता. त्यामुळे त्याच्या काळजीत दुपटीने वाढ झाली. सात्यकी, अर्जुन आणि कृष्ण या तिघांची काळजी तो करीत होता. त्याला वाटले सात्यकी मारला गेला असेल काय, असा विचार माझ्या मनात येतो आहे. द्रोणांच्या विवाहात त्याला एकट्यालाही पाठवायला नको होते. त्याला काय झालं असेल याची कल्पनाही मला नाही. तोही धोक्याची लढायला गेला तेव्हा तो खूप थकला होता. त्यानं द्रोणांबरोबर अनेक द्वंद्व युद्ध केली. त्याच्या मदतीला मला कुणाला तरी पाठवायला पाहिजे. सात्यकीच्या मदतीला जा असं मी भीमाला सांगतो. आपला रथ भीमाकडे ये असे युधिष्ठिराने आपल्या सारथ्याला सांगितले. तो भीमाला म्हणाला, भीमा, आघाडीवर लढायला गेलेल्या अर्जुनाचा पत्ता कुठं लागत नाही. भीम हसून म्हणाला, तू अर्जुनाची काळजी करावीस हे बरोबर नाही. तू जर भयान असा दुर्बळ झाला तर आम्ही काय करायचं? मी काय करावं तूच सांग. युधिष्ठिराचे डोळे अश्रूने भरून आले. तो म्हणाला, अर्जुन अजून परत आलेला नाही. मला काळजी वाटून त्याचा शोध घ्यायला मी सात्यकीला पाठवलं. या सगळ्याचं काय झालं ते कळायला मार्ग नाही. सात्यकी गोत्यात आला तर बराच वेळ, गोत्यात आता गेल्याला आता बराच वेळ झाला. आघाडीवर कौरवांनी केलेला घोषक मला ऐकू येतो आहे. याखेरीज कसलाही वेगळा विचार माझ्या मनात येत नाही. काल अभिमन्यूचा वध झाला, त्याप्रमाणे कौरवांच्या अनेक योद्ध्यांनी म्हणून अर्जुनाचाही वध केला आहे असं मला वाटतं. मी सात्यकीलाही मारायला गावावर पाठवलं असं मला वाटतं. अर्जुनाचा वध केल्यानंतर सात्यकीला जगू देतील असं मला वाटत नाही. आघाडीवरची काय परिस्थिती आहे ते भीमा पाहून यावंच असं मला वाटतं आहे. ते जिवंत असल्याचं तू पाहिलंस की तू मोठ्या आवाजात सिंह गर्जण्यासारखी युद्धाची घोषणा कर. ती ऐकेल की माझा जीव शांत होईल. गांडीव धनुष्याचा टणत्कार मला ऐकू आलेला नाही. अर्जुनाचा वध झाला याविषयी माझी खात्री आहे. आपल्या मित्राच्या वधाचा सूड घेण्यासाठी कृष्ण आता लढतो आहे. वडील भाऊ म्हणून तुला माझ्याविषयी आदर आहे. माझी तुला आज्ञा आहे की तू जा आणि त्याची परिस्थिती पाहून ये. युधिष्ठिराला वाटणारी ही भीती पाहून भीमाला हसू आले. तो म्हणाला, कृष्ण आणि अर्जुन ज्याच्या कौरवांच्या सैन्यावर हल्ला करतील तेव्हा विजय त्यांचाच असेल हे स्पष्ट आहे. पण तरीही मी तुझ्या आज्ञेचं पालन करतो आणि कृष्ण आणि अर्जुन यांची परिस्थिती कशी आहे ते पाहून येतो. तू माझ्या युद्ध घोषणेची वाट पाहा. भीम दृष्टद्युम्नाकडे गेला आणि म्हणाला, माझा भाऊ युधिष्ठिर अर्जुन आणि सात्यकी यांची काळजी करतो. त्याची चौकशी करण्यासाठी त्याला सोडून इथून जाणं हे योग्य नाही, पण मी जावं असा त्याचा आग्रह आहे. आपला अखेरचा दिवस पाहण्यासाठी जयद्रथ जिथं वाट पाहत असेल तिथं मी जाईन. आता युधिष्ठिराच्या रक्षणाची जबाबदारी दृष्टद्युम्ना तुला एकट्याला घ्यावी लागेल. तू द्रोणांना तोंड देऊ शकशील अशी मला आशा आहे. युधिष्ठिराची मला काळजी वाटते आहे. दृष्टद्युम्नाच्या प्रिय मित्राला आलिंगन दिले आणि तो म्हणाला, माझ्या प्रिय मित्रा, तू मुळीच काळजी करू नको. मी युधिष्ठिराचं रक्षण करण्यासाठी प्राणपणाला लावून लढेल. दृष्टद्युम्नाला ठार मारल्यानंतर द्रोण युधिष्ठिरेला कैद करू शकतील, पण दृष्टद्युम्नाला द्रोण ठार मारू शकत नाहीत, कारण द्रोणांना ठार मारण्यासाठी दृष्टद्युम्न जन्माला आलेला आहे. तू शांतपणे जा. आपल्या सैन्याची आणि राजा युधिष्ठिराची मी काळजी घेईन. भीमाने युधिष्ठिराचा निरोप घेतला आणि तो रणांगणाकडे निघाला. त्यांनी पुन्हा एकदा पांचजन्य शंखाचा आवाज ऐकला. आपला भाऊ आणि सात्यकी यांना मदत करण्यासाठी भीम तातडीने निघाला. युद्ध करण्यासाठी भीम बाहेर पडलेल्या पाहून द्रोण चक्रव्यूहाकडे निघाले आणि त्याच्या प्रवेशापाशी ठाण मांडून उभे राहिले. भीम पांडवांना सोडून निघाल्यानंतर अनेक कौरव योद्ध्यांनी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
हे युद्ध दुर्योधनाचे भाऊ होते आणि त्या दुःशासनाच्या नेतृत्वाखाली लढत होते. दुर्योधनाचे अनेक भाऊ लढायला आलेले पाहून भीम उत्तेजित झाला. कौरवांच्या सैन्याकडे पाहून तो हसला आणि त्याने युद्ध घोषणा करून लढायला सुरुवात केली. दुःशासनाने एक भयंकर भाला भीमावर फेकला. हा भाला भीमाला ठार करील अशी त्याला खात्री वाटत होती. तो भाला अर्ध्या अंतरावर आला तेव्हा भीमाने आपल्या बाणाने त्याचे 2 तुकडे केले. दुर्योधनाच्या भावांना एकामागून एक ठार करायला भीमाने सुरुवात केली. 7 भावांना जण ठार केले. आतापर्यंत एकूण 31 जण मारले गेले होते. त्याने भीमाला हेरून त्याच्यावर हल्ला केला. भीम आनंदाने ही सगळी गंमत पाहत होता. सकाळपासून तो आघाडीवरच्या सैन्याला खिळून होता. ही गोष्ट त्याच्या फारशी आवडीची नव्हती. आता मात्र त्याला सैन्याच्या मध्यभागी येण्याची संधी मिळाली होती आणि दुष्ट दुर्योधनाच्या भावांबरोबर त्याची पहिली लढाई होणार होती. तिथे लढायला पाठवल्याबद्दल त्याने युधिष्ठिराच्या मनात करण्यात आभार मानले. दुर्योधनाच्या आणखी 3 भावांना त्याने ठार केले. ते पाहून बाकीचे सगळे रणांमधून पळून गेले. युद्धात प्रवेश करायचा तर आता त्याला द्रोणांशी लढणे भाग होते. द्रोणांनी आपल्या शक्तिशाली बाणांचा भीमावर वर्षाव केला. अर्जुन आणि सात्यकीने जसा मान आपल्याला दिला तसाच मान भीम देईल अशी द्रोणांची अपेक्षा होती. ते म्हणाले, भीमा, माझ्या परवानगीशिवाय किंवा माझा पराभव केल्याशिवाय तू युद्धात प्रवेश करू शकत नाहीस. माझ्याशी लढायला तुझा भाऊ अर्जुन नाही. माझ्याशी लढून माझा पराभव करण्याऐवजी तो आदरभावना व्यक्त करून रणांगणातून पळून गेला. मी तुला युद्धात प्रवेश करू देणार नाही. हे ऐकून भीम असला आणि त्यांना म्हणाला, माझा ऐका, माझ्या भावाचा पराभव करेल असा कोणी या जगात किंवा स्वर्गात अजून आहे. अर्जुनाने तुमची परवानगी मागितली तो द्यायला म्हणून नव्हे. तो अजूनही तुम्हाला गुरु मानतो म्हणून त्यानं मानाची वंदना दिली. पण तुम्ही एक लक्षात ठेवा, मी भीम आहे, मी अर्जुन नाही. एक काळ असा होता की तुमच्याविषयी मला अतिशय आदर होता आणि मी तुम्हाला पित्याप्रमाणे मानित होतो. तुम्ही आमचे हितचिंतक होता, आमचे आचार्य होता. आम्ही अशा आदरानं आणि प्रेमानं तुमच्याकडे पाहत होतो. पण आता तो सर्व आदर नाहीसा झाला आहे. तुम्ही दुर्योधनाचे हितचिंतक आणि आमचे शत्रू आहात. माझा भाऊ युधिष्ठिर याच्याशी पुन्हा युद्धात डाव खेळायला यावा, त्याला कैद करून आणण्याचं वचन तुम्ही दुर्योधनाला दिलं. त्या क्षणी माझे गुरु म्हणून तुमच्याविषयी मला वाटणारा आदर एका क्षणात नाहीसा झाला. एकदा डाव खेळला गेलेला तुम्ही पाहिला आणि आता तुम्हाला तो पुन्हा पाहायचा आहे. यापुढे मी तुमचा शिष्य नाही आणि तुम्ही माझे गुरु नाही. तुम्ही आमच्या शत्रूंना मिळाला. मी आधी म्हटल्याप्रमाणे तुम्ही दुर्योधनाचे हितचिंतक आहात. तुम्ही आमचे शत्रू असल्याचं जाहीर केलं आहे. शत्रूला साजेशी वागणूकच तुम्हाला माझ्याकडून मिळेल. जुन्या घडून गेलेल्या गोष्टीवर अत्यंत प्रेम करणारा अर्जुन असेल, मी नव्हे. मी भीम आहे, धृतराष्ट्रांच्या पुत्रांचा शत्रू. त्यांना मदत करणाऱ्या सर्वांचा मी शत्रू. पेटच्या निखाऱ्यांसारखे भीमाचे डोळे लाल झाले होते. आपल्याकडून मानाची अपेक्षा करणाऱ्या द्रोणांविषयी त्याच्या हृदयात केवळ संताप भरून राहिला होता. भीमाने आपल्या रथातून खाली उडी टाकली आणि आपली गदा उगारून तो द्रोणावर चाल करून गेला. आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी द्रोणांनी रथातून खाली उडी घेतली. त्यांचा रथ आणि सारथी ओळखू येणार नाही इतके छिन्न विच्छिन्न झाले होते. रथाचे घोडे ठार मारले गेले. निराधार झालेल्या द्रोणांना तिथेच सोडून भीम जिथे अर्जुन होता तिथे गेला. भीमासाठी हा मार्ग सात्यकीने सोपा करून गेला. भीम शत्रू सैन्याचा संवार करीत पुढे झेपावला. युद्धाच्या संवारात आपला वाटा घेण्यासाठी हत्तींचे सैन्य पुढे सरसावले. काळ्या ढगातून सूर्य पुढे यावा असा भीम या हत्तींच्या सैन्यातून बाहेर आला. आता द्रोण दुसऱ्या रथापासून आले आणि त्यांनी भीमाला आव्हान दिले. द्रोणांच्या बाबतीतला भीमाचा संयम आता संपुष्टात आला होता. त्याने आपल्या रथातून उडी टाकली आणि द्रोणांचा रथ हाताने धरून गदागदा हलवला. द्रोण रथातून बाहेर फेकले गेले. ते भीमापासून दूर असलेल्या युहाच्या बाह्य सीमेवर गेले. भीमाने आपले हात चोळले आणि स्मित करीत तो आपल्या रथात चढला. वायूच्या वेगाने रथ हाकी तो युहाच्या अखेरीस पोहोचला. त्याच्या जवळ जाण्याची किंवा त्याला आव्हान देण्याचे धैर्य कुणालाही झाले नाही. गरगर गदा फिरून येणाऱ्या भीमाला पाहून कौरवांचे सैन्य भिवून पळू लागले. सात्यकीने मोकळा करून दिलेल्या मार्गाने भीम पुढे निघाला. त्या मार्गाच्या अखेरीस तो जाऊन पोहोचला. सात्यकी तिथे लढत असलेला त्याला दिसला. त्याला मागे टाकून अर्जुन कुठे दिसतो काय हे पाहण्यासाठी भीम पुढे निघाला. तो पुढे जात होता. अचानक त्याला अर्जुन दिसला. होय, तो अर्जुनच होता. पावसाळी ढगाचा गडगडाट व्हावा तसा विजय घोष भीमाच्या मुखातून बाहेर पडला. तो घोष सगळ्या रणमैदानावर घुमला. चारी दिशात तो दुमदुमला. तो इशारा द्यायला युधिष्ठिराने भीमाला सांगितले होते. तो इशारा भीमाने दिला. आता त्याच्या मनाला कसलीही काळजी नव्हती. भीमाने आनंदाने गर्जना केली.
ती युद्धगर्जना ऐकून कृष्णाने अर्जुन थरारून गेले. त्याने भीमाला उत्तर देण्याचा विजयघोष केला. इथवर आलेल्या शूर भीमाला पाहायला ते उत्सुक होते. युधिष्ठिराला हे तिन्ही आवाज ऐकू आले. पहिला आवाज भीमगर्जनेचा होता. दुसरा आणि तिसरा आवाज अर्जुनाचा आणि कृष्णाचा होता. युधिष्ठिराला आनंद झाला. त्याला इतका आनंद झाला की त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. तो स्वतःशी म्हणाला, अर्जुन जिवंत आहे. माझा प्रिय भाऊ भीम यानं मला नेहमीच आनंद दिला आहे. मग आजच्यासारखा आनंद त्याने यापूर्वी मला कधीही दिला नव्हता. सात्यकी जिवंत आहे, तसेच अर्जुन आणि कृष्ण हेही जिवंत आहे. माझ्यासारखा भाग्यवान मीच. भीमाची युद्धघोषणा ऐकून कौरवांची खात्री पटली की पांडव हे अर्जुनाच्या मदतीला येतात. अर्जुनाजवळ पोहोचण्यापासून त्यांना प्रतिबंध करणे हे कौरवांच्या दृष्टीने आता आवश्यक होते. सात्यकी अगोदरच आला होता. आता भीम येऊन पोचला होता आणि अर्जुन तर तिथे होताच. कृष्णाच्या नेतृत्वाखाली हे तिघे अजिंक्य होते. भीमाला सामोरं जाण्यासाठी राधेही आला. भीमाच्या आव्हान देणाऱ्या युद्धघोषणा त्याला असह्य झाला. राधे याने भीमावर तीक्ष्ण बाणांचा वर्षाव सुरू केला. त्याच्याकडे हसून पाहत भीमाने आपल्या बाणांनी ते बाण दूर केले. भीमाने आपल्या बाणांनी राधेयाला वेढून टाकले. ते दृश्य बघून सगळे चकित झाले. धनुर्धर म्हणून भीमाचे असे कौशल्य यापूर्वी त्याने कधीच पाहिले नव्हते. भीमाची सर्वांना ठाऊक असलेली वैशिष्ट्य म्हणजे कुस्ती आणि गदा. त्यामुळे हे दृश्य त्यांना विलक्षण वाटले. भीमाने आपल्या बाणांनी राधेयाच्या धनुष्य तोडून टाकले. राधे दुसरे धनुष्य घेऊन रडू लागला. तो सतत हसत होता. एखाद्या छोट्या मुलाचे कौशल्य बघून येणारे कौतुकाचे हास्य होते. त्यांच्या दोघांच्या युद्धशैलीत एक लक्षणीय विरोध होता. राधे शांत होता आणि त्याची युद्धशैली सफाईदार होती. तशी सफाई भीमाच्या लढण्यात नव्हती. भीम आपला क्रोध व्यक्त करीत होता, पण राधे आपला शांतपणा जराही सोडत नव्हता. त्याचं भाऊबाई माहीत झाले नाही, भीमाला माहीत नाही. ओठात क्रोधाचे स्मित असलेला राधेय अर्जुनासारखा दिसत होता. त्याच्या या स्मितामुळे भीम संतप्त झाला. भीमाने आपल्या बाणाने त्याला जखमी केले. राधेयाच्या मुखावर तुच्छतेचे हसू जळले, पण त्याने आपल्या मनाचा शांतपणा मुळीच टळू दिला. राधेयाने घेतलेल्या दुसऱ्या धनुष्याची दोरी भीमाने तोडली. राधेयाचे घोडे आणि सारथीसुद्धा जखमी झाले. राधेयाने आपला पुत्र ऋषसेन त्याच्या रथात उडी घेतली. राधेयाचा पराभव झाल्यामुळे भीम अधिक खुश झाला होता. अर्जुनाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे त्याने आनंदाने विजयाचा घोष केला. राधेय परत आला. त्याने हल्ला केला, पण त्यात जोर नव्हता. जितकी राधेयाची ख्याती आहे तितका तो चांगला योद्धा नाही असे भीमाला वाटले. पण राधेयाचा हल्ला जोराचा नव्हता. त्याचे कारण त्याचे मन त्याच्या लढण्यात नव्हते. भीम आपला भाऊ आहे ही गोष्ट त्याच्या मनात जागत होती. तो अर्जुनाबरोबर लढत होता, पण अर्जुनाची गोष्ट वेगळी होती. भीम आपल्या अडदांड आणि भावनाशील भावाविषयी त्याला हृदय भरून प्रेम वाटत होतं. त्याला वाटले की आपल्या रथातून उतरून भीमाकडे जावे आणि त्याला मिठी मारून म्हणावे, आपण लढायला नको, आपण भाऊ. मी सुद्धा कुंतीचा पुत्र आहे, चल आपण आपला भाऊ युधिष्ठिर त्याच्याकडे जाऊ. हे आपले केवळ स्वप्न आहे बिचारा राधेयाला ठाऊक होते. पण या भावनांनी भीमाबरोबरच्या युद्धात त्याला हळवे करून टाकले. तो तटस्थपणे लढत होता. त्याचं मन त्यात नव्हते, पण या मनोभ्रमणात गुंतायला त्याला वेळ नव्हता. शक्तिमान भीमा असून त्याला स्वतःचे संरक्षण करायचे होते. राधेयाचा रथ पुन्हा मोडला गेला. दुर्योधनाने दुःशासनाला नवा रथ देऊन राधेयाकडे पाठवले. त्या रथात आरूढ होऊन राधेयाने पुन्हा लढायला सुरुवात केली. भीमाने दुःशासनाचा शिरच्छेद केला. राधेयाला आता भीमाची काळजी वाटत होती. आपले सैन्य उद्ध्वस्त होत असलेले दुर्योधन पाहत होता. व्यूहाच्या आघाडीला असलेले द्रोणांकडे तो धावत गेला. भीती आणि द्रोणांवरचा क्रोध त्याच्या डोळ्यात दिसत होता. तो म्हणाला, आचार्य, तुम्हाला ओलांडून तुम्ही कोणाला जाऊ देणार नाही असं वचन मला तुम्ही दिलं होतं. पण आता हे तिघे तुमच्या व्यूहाच्या कडेला येऊन पोचले आहेत. अर्जुन, सात्यकी आणि भीम यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या सैन्याचा नाश केला आहे. हे तिघं आता आपली स्वारी जयद्रथाकडे वळवणार. जयद्रथाचं रक्षण करायला ठेवलेल्या योद्ध्यांवर तो हल्ला करताय. तुम्हाला ओलांडून ते येऊ शकले यावर विश्वास बसत नाही. यापेक्षा महासागर सुकून गेला आहे यावर विश्वास ठेवणं सोपं आहे. आचार्य, हे कसं घडलं? द्रोणांना दुर्योधनाचे टोचून बोलणे फारच होते आहे असं वाटतं. जितके उत्तम लढताल तितके ते लढले होते, पण त्यांच्या या निस्वार्थ भक्तीवर राजा दुर्योधन प्रसन्न नव्हता. द्रोण म्हणाले, जे झालं आहे ते झालं आहे, ते परत फिरवता येत नाही. यानंतर कोणती महत्त्वाची गोष्ट करायची त्याचा विचार कर. दुर्योधन म्हणाला, जयद्रथाला वाचवलंच पाहिजे, त्या दृष्टीने योग्य ती व्यवस्था करा. माझं मन निराश होत चाललं आहे. हे ऐकून द्रोण अगदी खचून गेले. त्याच्यासाठी इतक्या तरुण हे तिघे व्यूह ओलांडून आल्याबद्दल तो त्यांना दोष देत होता.
त्याचा उद्धटपणा त्यांना सहन झाला नाही. कृतज्ञतेची भावना दुर्योधनाला अपरिचित होती. व्यूहाचे रक्षण करण्यासाठी द्रोण सकाळपासून कष्टत होते. ते तिघे व्यूह ओलांडून आत आले हा त्यांचा दोष नव्हता. त्यांनी पांडवांचे सगळे सैन्य रोखून धरले होते. त्यांनी तसे केले नसते तर पांडवांचे सैन्य कौरवावर तुटून पडले असते. मानवाच्या शक्तीच्या पलीकडची अशी कामगिरी द्रोणांनी केली होती आणि तरीही दुर्योधनाचे समाधान झाले नव्हते. द्रोण संतापाने क्षुब्ध झाले. ते दुर्योधनाला म्हणाले, तुझं म्हणणं बरोबर आहे. ते तिघजण मला ओलांडून पुढे आले, पण तू तुझ्या जबाबदारीची आठवण ठेव आणि तुझ्या मेव्हण्याचं रक्षण करण्यासाठी योग्य ती पावलं उचल. त्याच्या केसालाही धक्का लावू देणार नाही अशी शपथ तू घेतलीस. पांडवांचं सगळे सैन्य मी थोपून धरलं आहे. तुला या गोष्टीची जाणून नाही. त्या भेकट जयद्रथाचं रक्षण तू करायचं आहे. शंकराने दिलेल्या वराच्या मदतीने तो पांडवांना एक दिवस रोखून धरू शकला, पण आता त्याची अवस्था भर समुद्रात सोडून दिलेल्या नौकेसारखी झाली. तू आणि शकुनीने दुताचा डाव टाकला तेव्हा हरण्याचा का जिंकण्याचा प्रश्न तुमच्या बाबतीत नव्हता. जिंकणं हीच तुमची बाजू होती, पण आता जिंकणं हे सोपं नाही. जयद्रथाच्या रक्षणाची शपथ घेतलेला दुर्योधन हरण्याची शक्यता आहे. आता एक गोष्ट स्पष्ट आहे की तुम्ही पांडवांशी धूत खेळताना जे फासे उपयोगात आणले ते आता फासे राहिले नाही. त्यांचं रूपांतर तुमच्यावर रोखले गेलेल्या निर्दय बाणामध्ये झालेले. युधिष्ठिराविरुद्ध केलेल्या पापाचं प्रायश्चित आता तुम्हाला घ्यावं लागणार आहे. जयद्रथाचे प्राण आता पणाला लागले असून द्यूताचे फासे आता निष्प्रभ झालेले आहेत. देवाच्या दरबारात आता शकुनी नाही. आता खेळ तुला खेळावा लागेल. काय घडून येईल ते अनिश्चित आहे. मला जास्तीत जास्त जे करता येईल ते मी केलं आहे. यापेक्षा अधिक मी काहीही करू शकतो. तुम्ही सगळे तिथे जा आणि तुम्हाला जे करता येईल ते तुम्ही करा. तुम्ही सगळे महान योद्धे आहात. तू आहेस, दुःशासन आहे, राधे आहे. तुम्हाला अधिक काय हवं आहे? पांडवांच्या सैन्याला हल्ला करण्यापासून रोखायचं आहे. त्याहून अधिक काही करणं मला शक्य नाही. आपल्या विरुद्ध ते तिथे लढायला उभे आहे. अर्जुनाच्या क्रोधापासून जयद्रथाला वाचवण्यासाठी जे काही करता येईल ते करा. दुर्योधन परत गेला. राधे आता भीमाला ठार मारणार असेच त्या क्षणी दुर्योधनाच्या भावांना वाटले. पूर्वी कधीही लढले नव्हते असे राधे आणि भीम एकमेकांशी लढले. पांडवांना जे हात सोसावे लागले होते ते भीमाला आठवले. त्याने आपल्या चुलत भावाच्या मित्राला ठार करण्याचा निश्चय केला. राधेयाचे धनुष्य पुन्हा पुन्हा तोडली. राधेय भीमाला सतत जखमी करीत होता. भयंकर असे ते द्वंद्व युद्ध होते. राधेय मागात घेऊन निघून गेला. हे पाहून दुर्योधनाचे 5 भाऊ एकदम भीमावर धावून गेले. भीमाला ठार करण्याचा त्यांनी निर्धार केला. दुर्मर्शक हा त्यांच्यापैकी एक होता. अनेक हरणे आपल्या टप्प्यात आली हे कळल्यावर सिंह जसा खुश होतो तसा भीम खुश झाला. त्या 5ही भावांना भीमाने ठार केले. जेव्हा राधेय परत आला तेव्हा त्याने पाहिले राधेय आणि भीमाच्या आता निकराचे युद्ध झाले. एकमेकांचा नाश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या दोघांना पाहणे हा एक भयंकर अनुभव. राधेयाचा रथ तोडला गेला. त्या दुर्योधन राजाने वेढ्यासारखे आपले आणखी काही भाऊ त्याच्या मदतीला पडले. राधेयाने भीमाच्या चिलकताचे 2 तुकडे केले. भीमाने राधेयावर बाणांचा वर्षाव केला. त्यातून राधेय बाहेर पडू शकणार नाही असेच वाटले. राधेयाचे चिलकत मोडले होते. त्याच्या उजव्या हाताला जखम झाली होती. दुर्योधनाचे भाऊ आले. भीमाने त्यांना ठार केले. दुर्योधनाचे 49 भाऊ ठार झाले होते. आपल्या मदतीला आलेल्या आपल्या मित्राच्या इतक्या भावांचा अंत पाहून राधेय हतबद्ध झाला. दोघांचे तुंबळ युद्ध सुरू होते. हे युद्ध पाहणाऱ्यांना हे दोघे अर्जुनासारखे आहेत असेच वाटत होते. दोघेही अगदी भयंकर दिसत होते. भीमाला असे लढताना पाहून अर्जुन, कृष्ण आणि सात्यकी यांचे हृदय अभिमानाने भरून आले. दोन्ही बाजूंचे योद्धे द्वंद्व युद्ध पाहत होते. शाबास, फारच छान, कमाल केली अशा घोषणा गुरुश्रवा, द्रोण, कृप, शल्य, सात्यकी, अर्जुन, कृष्ण, युधामन्यू आणि उत्तम यांच्या तोंडून उमटत होत्या. पुन्हा एकदा राधेयाचा पराभव झाला होता. दुर्योधनाने आपल्या आणखी काही भाऊ लढायला पाठवले. वाळू टाकून पूड थोपवण्याचा प्रयत्न जणू दुर्योधन करीत होता. 7 योद्ध्यांनी भीमाला घेरले, पण त्यांनी त्यांची पर्वा केली नाही. निर्दय स्मित करीत तो त्या सर्वांना ठार करीत होता. युद्ध सुरूच राहील. भीमाबद्दलचा राग मनात असल्याने राधेय पूर्वीपेक्षा द्वेषाने लढत राहील. राधेयाचा हळूहळू वरपगडा होत गेला. त्याने भीमाच्या धनुष्याने त्याच्या घोड्याचे लगाम तोडले. भीमाच्या सारथ्याला त्याने जखमी केले. भीमाने राधेयावर भाला फेकला. राधेयाने तो तोडला.
भीमाची ढाली राजाने तोडून टाकली. त्यानंतर भीमाने राजावर आपली तलवार केली. राजाने तिचे तुकडे तुकडे केले. राजाला सोडून गेलेले स्मित आता पुन्हा त्याच्या ओटात खेळू लागले. भीम विना धनुष्य विना शस्त्र होता, पण रणांगण सोडून तो पळाला नव्हता. हत्तींचे मृतदेह सभेवर पडलेले त्याला दिसत होते. ते उचलून तो एकामागून एक राजावर फेकू लागला. तुटलेल्या रथांचे तुकडे जे जे हाताला मिळेल ते तो राजावर फेकून मारू लागला. पण त्याचा काही उपयोग होत नाही. आता भीमाचे अस्तित्व राजाच्या दयेवर अवलंबून होते. राजा त्याला ठार मारू शकत होता, पण त्याने तसे केले नाही. कारण आपल्या आणि भीमाची आई कुंती तिला त्याने दिलेले वचन त्याला आठवत होते. अर्जुन सोडल्यास तो कुंतीच्या एकाही पुत्राला ठार मारणार नाही असे ते वचन होते. तेव्हा राजाने भीमाला कोणतीही इजा न करता सोडून दिले. पण सोडून देण्यापूर्वी त्याने भीमाचा अपमान केला. राजे भीमाकडे आला, धनुष्याच्या टोकाने त्या भीमाला स्पर्श केला आणि तो म्हणाला, तू मठ्ठाने खादाड आहेस. माझ्यासारख्या वीराबरोबर लढायचा प्रयत्न तू करू नकोस. एक तर तू विराटाकडे केले होतेस तसे स्वयंपाकघरात काम कर किंवा फळे गोळे गोळा करीत तू वनवास पत्कर. तू अजून बाळ आहेस. माझ्या बाळा, आता तू घरी जा. हे सर्व कृष्णाने पाहिले. तो म्हणाला, अर्जुना, पहा भीमाची काय अवस्था झाली आहे. राजाने भीमाचा पराभव केला आहे आणि आता टोचून बोलून त्याचा अपमान करतो. अर्जुनाचा रथ भीमाजवळ आला. अर्जुनाने राजावर बाणांचा वर्षाव केला, पण राजाने आपले तोंड त्याच्यापासून फिरवले आणि तो भीमाजवळून निघून गेला. तो आपल्या भावना सर्वांपासून लपू पाहतो आहे ते कृष्णाला ठाऊक होते. जयद्रथाचे रक्षण करण्यासाठी उभ्या असलेल्या सैनिकांच्या समोर अर्जुन गेला. भीम सात्विकीच्या रथात शिरला आणि अर्जुनाच्या मागून गेला. अर्जुन राजाला सहजपणे सोडणार नव्हता. त्याने काही बाण राजावर सोडले. ते बाण अश्वत्थामाने अर्ध्यावर अडवले. अर्जुनाने आपले लक्ष आपल्या गुरुच्या पुत्राकडे वेधले. सात्यकी सैन्याच्या आघाडीवर पोहोचला होता. त्याने फार मोठी कामगिरी बजावली. कौरवांच्या सैन्याचा संहार करीत अर्जुनाला मदत करण्यासाठी तो अगदी वेळेवर पोहोचला. दुःशासनाच्या नेतृत्वाखाली असलेल्या प्रचंड सैन्याने तो घेरला गेला होता. सात्यकीला लढताना पाहणे एक विलक्षण अनुभव होता. लढणारा सात्यकी आपल्या रथावर चढून नृत्य करतो आहे असे बघणाऱ्याला वाटत होते. तो आपल्या जागी स्थिर होता, पण त्याने सोडलेले बाण चारही दिशांना वेध येत होते. कौरवांचे सैन्य ओलांडून तो अर्जुनाजवळ जायला निघाला. सर्वात आधी तो कृष्णाच्या दृष्टीस पडला. कृष्ण म्हणाला, अर्जुना, तुझा शिष्य सात्यकी तुझ्याकडे येतो आहे. कौरवांचा सगळे सैन्य ओलांडून तो तुझ्याजवळ येतो आहे. तुझ्यावर सात्यकीचा अतिशय प्रेम आहे. तू त्याला त्याच्या प्राणाहून अधिक प्रिय आहेस. द्रोण आणि कृतवर्मा यांचा पराभव त्याने केला. अशक्य वाटावा असा हा पराक्रम करीत सात्यकी अखेर तुझ्या मदतीला आला आहे. सात्यकीला पाहून अर्जुन आश्चर्यचकित झाला. त्याचे विचार युधिष्ठिराकडे वळले. युधिष्ठिर कोणत्या परिस्थितीतही याची त्याला कल्पना करता येईना. तो म्हणाला, कृष्णा, सात्यकी इथं आला ही गोष्ट मला चांगली वाटत नाही. सात्यकी तिथं नसताना युधिष्ठिर सुरक्षित आहे ही कल्पना करणंही कठीण वाटते. माझ्या भावाच्या शेजारी राहा असं मी त्याला सांगून आलो होतो. कृष्ण म्हणाला, तो का आला हे तुला कळत नाही का? तुझ्या भावाला तुझी काळजी वाटू लागली. तुझ्यावर संकट ओढवलं आहे असं त्याला वाटायला लागलं. तुझी माहिती मिळवण्यासाठी आणि तुला मदत करण्यासाठी त्याने सात्यकीला इथे पाठवलं असणार. कुठलंही कारण असो, सात्यकीला पाहून मला वाईट वाटलेलं नाही. त्याला पाहून मला आनंदच झाला. भूरिश्रवा सात्यकीच्या रथासमोर राहिला आणि म्हणाला, मला आता तुझ्याशी लढायची संधी मिळाली. तशी माझी अनेक दिवसांची इच्छा होती. तो आता रणांमधून पळून गेल्याशिवाय आपला जीव वाचवू शकणार नाही. तुझ्या आजोबा सेनी यांनी माझ्या पित्याचा अपमान केला होता. त्याचा सूड मी आता घेणार आहे. आज तू तुझ्या सर्व पूर्वजांना भेटशील. युद्धाला तयार हो. सात्यकी म्हणाला, स्वतःविषयी फार घमेंड बाळगू नकोस. तू इतर कुणाशी नाही तर सात्यकीशी बोलतोय हे ध्यानात ठेव. तू माझ्याशी लढायला उतावीळ आहेस हे मी जाणतो. मीही तुझ्याशी लढायला उत्सुक आहे. माझ्या आजोबा आणि तुझा पिता यांच्यातलं जुनं वैर मला ठाऊक आहे. आपण युद्ध करूया. निष्फळ बडबड करण्यात वेळ घालवायला नको. उन्हाळ्यात मेघ कितीही गरजला तरी पाण्याचा वर्षाव करू शकत नाही. युद्ध सुरू झाले. भूरिश्रवा हा विख्यात योद्धा होता. तो महान भक्तही होता. तो उभय पक्षांच्या आदराला पात्र होता. तो सात्यकीला सामोरा गेला. त्या दोघांच्या निकराचे युद्ध झाले. त्याने एकमेकांचे घोडे ठार केले. त्यानंतर त्यांचे सारथी मारले गेले. आता दोघेही रथाशिवाय होते. दोघेही भूमीवर उभे राहून तलवारींनी लढत होते. ते भयंकर दृश्य होते. अर्जुन आणि कृष्ण पाहत होते. दिवसभराच्या परिश्रमाने सात्यकी थकून गेला आहे त्यांना ठाऊक होते.
सात्यकी अगदी गळून गेला होता हे तरी तो निकराने लढत होता. कृष्ण म्हणाला, सात्यकीकडे पाहून माझं शरीर पेटल्यागत मला वाटतंय. तुझ्यासाठी तो इतक्या दूरवर आला, कितीही अडथळे त्याला पार करावे लागले. त्याची सगळी शक्ती गळून गेली आहे. भूरिश्रवा हळूहळू त्याला द्वंद्व युद्धात वरचढ ठरतो आहे. हे युद्ध अन्यायाचं आहे. दोन्ही योद्धे समतोल नाहीत. कृष्ण हे बोलत असताना भूरिश्रवाने सात्यकीला विशुद्ध केले. भूरिश्रवाने पुढे होऊन डाव्या हाताने त्याचे केस धरले होते आणि आपला पाय त्याच्या छातीवर ठेवला होता. बेशुद्ध होऊन भूमीवर पडलेल्या शत्रूवरचा अत्याचार पाहून सगळ्या सैन्याने विरोधाच्या घोषणा सुरू केल्या. कृष्णाने पाहिले आणि तो म्हणाला, अर्जुना, या माणसाच्या तावडीत सापडल्या सात्यकीला पाहणं भयंकर आहे. थकलेला सात्यकी भूमीवर आपली शुद्ध हरवून पडला आहे. भूरिश्रवा अशा रीतीने त्याचा अपमान करतो आहे ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. तुझ्या मित्राला या अपमानातून वाचवण्यासाठी आता तुला काहीतरी केलं पाहिजे. अर्जुन म्हणाला, तो फक्त त्याच्या केसांना धरून त्याला ओढतो आहे. तो त्याला ठार मारण्याचा प्रयत्नात नाही. भूरिश्रवा हा न्यायी योद्धा आहे. त्यांच्यात असलेल्या जुन्या वैरामुळे तो हे करतो आहे जे करण्याची त्यानं शपथ घेतली होती. ते तो आता करतो आहे. तो सात्यकीला सोडून देईल, तो त्याला मारणार नाही. अर्जुन हे बोलत असताना भूरिश्रवाने आपली तलवार उंच उगारली आणि तो बेशुद्ध सात्यकीला वध करायला सज्ज झाला होता. अर्जुन म्हणाला, सर्वच पक्षातल्या प्रत्येकाचं वागणं मला त्रासदायक झालं आहे. भूरिश्रवापासून मी सात्यकीचं रक्षण करेन. कुणाच्याही द्वंद्वयुद्धात मध्ये पडणं माझ्या मनाला रुचत नाही. पण ज्यानं माझ्यासाठी खूप काही केलं आहे त्या सात्यकीला मी वाचवलंच पाहिजे. मी आता काय करावं मला कळत नाही. भूरिश्रवा करू पाहत असलेल्या भयंकर कृत्याकडे कृष्णाने नजर टाकली आणि तो म्हणाला, सात्यकीच्या आजोबाने याच्या वडिलावर केलेल्या अन्यायाचा सूड घेण्यासाठी भूरिश्रवा विचार सात्यकीला आता कोणत्याही क्षणी ठार करेल. मला हे योग्य वाटत नाही. थकून बेशुद्ध पडलेल्या युद्धाला ठार मारणं हे न्याय्य युद्ध नव्हे. आता आपल्याला मध्ये पडलं पाहिजे. ते अर्जुनाला कळून चुकलं. भूरिश्रवाने आपल्या डाव्या हाताने सात्यकीचे केस पकडले होते आणि उजव्या हातात ते तलवार घाव घालण्यासाठी उगारले होते. त्याचा उजवा हात खाली आल्या क्षणी सात्यकीचे आयुष्य संपणार होते. अर्जुनाने तीक्ष्ण बाण भूरिश्रवावर सोडला. त्या बाणाने भूरिश्रवाचा उजवा हात तोडला. तुटलेला हात भूमीवर पडला. भूरिश्रवा अर्जुनावर खवळला. तो म्हणाला, अर्जुना, तू आज शरम वाटावी अशी गोष्ट केली आहे. हे बरोबर नाही. हल्ल्याला तोंड देण्यासाठी याची तयारी नव्हती अशा माणसावर तू हल्ला केलास. युधिष्ठिराला आज तू कसं तोंड देशील? तो सत्प्रवृत्त माणूस आहे. तू जे केलंस त्याला तू मुळीच संमती देणार नाही. सगळ्या घराण्याला कल्याण आणील असं कृत्य तू केलं आहेस. तू स्वभावता दुष्ट नाहीस, माझी खात्री आहे. असं करण्याचा सल्ला तुला तुझ्या सारथ्यानं दिला आहे. वृष्णी घराण्यातला माणूसच अशा खालच्या पातळीवर उतरेल हे ऐकून अर्जुन संतप्त झाला. तो म्हणाला, कृष्णाविषयी वाईट बोलू नकोस. तो आमचा स्वामी आहे. हे युद्ध न्याय्य नाही असं मला वाटत असून सुद्धा तू आणि सात्यकी यांच्यामध्ये पडणार नव्हतो. पण तू माझ्या मित्राला ठार मारत नाही. त्यानं माझ्यासाठी खूप काही केलं आहे. स्वतःचं संरक्षण करण्याची संधी त्याला मिळणार नव्हती. तो मारला जाणार होता. शांत बसून आपल्या मित्राचा वध पाहणारा मी हृदयशून्य माणूस आहे असं तू समजू नकोस. गेल्या काही दिवसात युद्धात अनेक द्वंद्वयुद्ध लढली गेली आहेत. एखादा युद्धा धोक्यात आहे असं दिसताच अनेक जण त्याच्या मदतीला जाऊन गेले. इतरांचा विचार करणं ही गोष्ट योग्यच आहे. पण मी माझा मित्र, माझा शिष्य, माझा प्रिय सात्यकी तुझ्याकडून मारला जात असताना पाहत राहू नका. आणि तरीही ते सुद्धा आत्मसंरक्षण त्याची ताकद नसताना जे माझ्यासाठी लढतात त्यांचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य असं मी मानतो. तो माझा नियम आहे. मी बघत राहून सात्यकीचा वध होऊ दिला असता तर मला पाप लागलं. पण आता मी पापाचा धनी होणार नाही. स्वतःचं रक्षण करण्याची क्षमता नसलेल्या सात्यकीला ठार करायला तू निघालास याबद्दल मी तुझा श्रेयस्कर करू शकलो असतो. तू मला धर्म शिकवतो. रक्तविहीन शस्त्रविहीन त्याचं धनुष्य जवळ नसलेला, माझं संरक्षण नसलेला माझा पुत्र अभिमन्यू याचा कौरव योद्ध्याने निर्दयपणे वध केल्यावर तू बघत राहिला. तेव्हा तुझा धर्म कुठे गेला? ही गोष्ट अन्याय आहे असं तू म्हणालास काय? नाही. हे क्षत्रिय धर्माच्या विरुद्ध आहे असं तू तुझ्या नालायक पुतण्यांना म्हणालास काय? नाही. त्या तरुण मुलाचा वध होत असताना तू पाहत बसलास. अन्याय मार्गाने माझ्या मित्राचा वध होत असताना मी तो पाहत बसावं अशी अपेक्षा तू माझ्याकडून करतोयस. मी मध्ये पडलो या मी काही चूक केली असं मला वाटत नाही. जे माझ्यासाठी लढतात त्यांची काळजी मी घेतली पाहिजे असा माझा नियम आहे. माझ्या नियमाला जगण्यासाठी सात्यकीचं रक्षण करणं मला भाग आहे. एक शब्दही कोणी बोलला नाही.
दुसरीकडे गुरुश्रयाबद्दलच्या करुणेने अर्जुनाचं मन भरून आलं. तो म्हणाला, मी क्षत्रियाचा जन्म घेतला याचं मला वाईट वाटतं. थोर कुरुघराण्यात जन्माला आलेल्या तुझ्याशी मला असं वागणं भाग पडलं. तुझ्या या स्थितीबद्दल मी तुला दोष देत नाही. या परिस्थितीत तुला आणून सोडल्याबद्दल मी दुर्योधनाला दोष देतो. गुरुश्रवाने खाली मान घालून हे सर्व ऐकून घेतलं. त्याने आपला दुसरा हात उचलून अर्जुनाच्या बोलण्याला मान्यता दिली. त्याला जगण्याची इच्छा उरलेली नव्हती. त्याने कुश गवत जमिनीवर पसरले आणि त्यावर बसून योग मार्गाने देह सोडून जाण्याची तयारी केली. समोर सुरू असलेले हे नाट्य सगळे सैन्य श्वास रोखून राहत होते. या जगाचा त्याग करून मरण पत्करणाचे गुरुश्रवाने ठरवले होते. त्याच्याकडे सगळ्या नजरा खेळलेल्या असताना सात्यकी आपल्या पुरुषातून सिद्धीवर आला. उडी घेऊन तो उभा राहिला आणि आपली तलवार हातात घेऊन गुरुश्रवाला ठार करण्याच्या हेतून तो पुढे आला. तो पाहून सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला. कृष्ण आणि अर्जुनाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना न जुमानता तो पुढे झाला. त्याने हाताचा तलवारीचा घाव घालून गुरुश्रवाच्या श्री दळापासून वेगळे केले. गुरुश्रवाचे मन युद्धापासून मागे फिरले आणि सात्यकीने त्याचा वध केला. गुरुश्रवाला कुणाचेच संरक्षण नव्हते. त्याचा एक हात तुटलेला होता. त्याचे मन परलोकाकडे वळले होते. अशा परिस्थितीत पांडवांचा युद्ध सात्यकी याने त्याला ठार केले. सात्यकीच्या निर्दोष आयुष्यातली ही दुर्दैवी घटना होती. अर्जुनाला सात्यकीचा अतिशय राग आला, पण तो एक शब्दही बोलला नाही. सात्यकीने बेपरवाईने सर्वांकडे पाहिले आणि तो म्हणाला, मी चूक केली आहे असं तुम्हाला सगळ्यांना वाटतं आहे, पण मला असं मुळीच वाटत नाही. कसलंही संरक्षण असलेल्या गुरुश्रवाला मी ठार मारलं हे अन्यायाचं आहे असं तुम्ही मला ओढून सांगता. दुसऱ्याला धर्म शिकवणं सोपं आहे, एकामागून एक या असं तो तरुण मुलगा काल म्हणाला होता. तेव्हा त्याचं तुम्ही ऐकलं नाही. तेव्हा तुमच्या धर्माला ग्रहण लागलं होतं. त्याच्या मागे उभा राहून राधेयाने त्याचा धनुष्य तोडलं. तेव्हा तुमचा धर्म कुठे गेला? कौरवांचे महान सेनापती द्रोण यांनी अभिमन्यूला विहात अडकवलं आणि अभिमन्यूला ठार कसं मारावं हे त्यांनी तुम्हा सर्वांना शिकवलं. त्यावेळी तुम्हाला धर्म आठवलं नाही. तुमच्यापैकी कोणालाही धर्माविषयी बोलण्याचा अधिकारच नाही. मी गुरुश्रवाला ठार केलं त्यात माझं काही चुकलं असं मला मुळीच वाटत. माझा अपमान करणाऱ्या माणसाला मी ठार करेन अशी शपथ मी घेतली. माझ्या छातीवर आपला पाय ठेवून या गुरुश्रवाने माझा अपमान केला. माझ्यावरच्या प्रेमामुळे आणि आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी अर्जुनानं गुरुश्रवाला हात फोडला आणि मला माझ्या यशापासून वंचित केलं. मी शपथ घेतली होती तसं मी केलं. मी बेशुद्ध पडलो असताना गुरुश्रवाने माझा अपमान केला आणि मला ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा तुम्हाला अधर्म वाटला नाही, पण मी जे केलं ते तुम्हाला चुकीचं वाटलं नाही. माझा अपमान करणाऱ्या माणसाला मी ठार केलं, यात मी काही चुकीचं केलं असं मला मुळीच वाटलं. हे भयंकर युद्ध पाहण्यासाठी जे देव आकाशात जमले होते त्यांनी जाहीर केलं की सात्यकीला या पदवी दोष देता येणार नाही. जसं घडलं तसंच होणार हे आधीच योजलेलं होतं. सात्यकीला कोणी दोष देऊ नये. यानंतर कुणीही बोलले नाही. सात्यकीचे हे कृत्य अर्जुनाला योग्य वाटले नाही, पण त्याविषयी चर्चा करण्यात काही अर्थ नव्हता, कारण गुरुश्रवा तर मारला गेला होता. अर्जुनाला आता अधिक महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करायचा होता. ती गोष्ट म्हणजे जयद्रथाचा वध. अर्जुन म्हणाला, कृष्णा उशीर होतो आहे, आता वेळ घालवायला नको. आपल्या बळीजवळ आपल्याला पोचायचं आहे, लवकर कर. कौरवांच्या योद्ध्यांच्या संरक्षणात जिथे जयद्रथाला ठेवला होता तिथे पोचण्यासाठी कृष्णाने वेगाने रथ आणला. कौरवांच्या बाजूच्या योद्धेही वेगाने तिथे जायला निघाला. दुर्योधन, राधेय, वृषसेन, अश्वत्थामा, कृप हे सगळे तिथे होते. त्यांना जयद्रथाजवळ पोचण्यापासून अर्जुनाला थांबवायचे होते. अर्जुन आता जयद्रथाच्या समोर आला होता. त्याला जयद्रथ दिसत होता. जयद्रथाकडे पाहणाऱ्या अर्जुनाचे डोळे क्रोधाने लाल झाले होते. सात्यकी अर्जुनाजवळ पोचू नये यासाठी राधेयाने त्याला द्वंद्वयुद्धात गुंतवून ठेवले होते. अर्जुन कृष्णाला म्हणाला, या राधेयाचं धैर्य तरी पहा. गुरुश्रवाचा नुकताच झालेला त्याने पाहिला नाही आणि तरीही तो सात्यकीशी लढायला निघाला. सात्यकीकडून राधेयाचा वध झालेला मला नको आहे. मला स्वतःला त्याला ठार करायचं आहे. मला राधेयाजवळ घेऊन चल. अर्जुन आणि राधेया यांच्यात युद्ध झालेले कृष्णाला नको. इंद्राने राधेयाला दिलेल्या शक्तीचा उपयोग अर्जुनावर करेल अशी भीती कृष्णाला वाटत होती. कृष्ण म्हणाला, इतक्यात नको. राधेयाला सात्यकीशी लढू दे. मी तुला राधेयाकडे नंतर घेऊन जाईल. त्यासाठी आता वेळ घालवायला नको. सूर्य आता मावळायला आला आहे. जयद्रथाभोवती कोण कोण आहेत ते पाहून घे.
जयद्रथाकडे पोचण्याआधी त्या सर्वांना ओलांडून जावं लागेल. इतक्यातच राधेची काळजी करण्याचं कारण नाही. त्यांनी वास्तविक शक्ती मिळालेली आहे करणार कवच कुंडल्याच्या बाबतीत, आणि ती ज्याच्यावर सोडल्या त्याला मारणार असतो, आणि ते एकदाच चालते, दुसऱ्या कोणावर नाही, एकदाच होतं. त्यामुळे ते याला मागे अर्जुन म्हणता कामा नये. तर कृष्ण त्यासाठी या सगळ्या डाव टाकत असतो. सात्यकी रथाशय होता, ज्या तलवारीने त्याने कुरुक्षेत्राला ठार केलं, तिच्याकडे त्याच्या हातात दुसरं शस्त्र नव्हतं. अर्जुनाचा रथ पुढे जाण्याच्या तयारीत होता. कृष्णाने ऋषभाच्या स्वरात पांचजन्य शंख गुंजला. बघता बघता निशाणावर गरुडाची प्रतिमा असलेला कृष्णाचा रथ सात्यकीच्या दृष्टीपथात आला. सात्यकीने आभाराचे स्मित केले आणि तो राधेशी लढण्यासाठी त्या रथात चढला. विलक्षण असे ते युद्ध होते. सारथी दारुकाच्या कौशल्याची सर्वांनी तारीफ केली. अगदी कृष्णाने सुद्धा कौरवांच्या बाजूचे युद्धे राधेच्या मदतीला आहे. त्या सर्वांनी सात्यकीला घेतले. राधेचा रथ तोडला गेल्यामुळे दुर्योधनाच्या रथात चढला. दुःशासन आणि इतर युद्धांचा सात्यकीने पराभव केला. तो त्यांना ठार मारू शकला असता, पण भीमाने त्यांचा वध करण्याची शपथ घेतली होती. त्यामुळे सात्यकीने त्यांना जिवंत सोडून दिले. योद्धा म्हणून सात्यकीची तुलना त्या दिवशी अर्जुन का कृष्ण यांच्याबरोबर होऊ शकली असते, असे सर्वांचे मत होते. त्यांच्या तोडीचा चौथा योद्धाच नव्हता. अश्वत्थामा आणि कृतवर्मा यांनी तसेच उद्गार केले. अर्जुन राधेजवळ गेला आणि त्याला म्हणाला, मी हजर नसताना माझ्या पुत्राचा तू वध केला. आता लवकरच तुझ्या डोळ्यांसमोर मी तुझ्या पुत्राचा वध करणार आहे. मी तुझा पुत्र वृषसेनाला ठार करेन. तू त्याला कसा वाचू शकतो ते मी आता पाहतो. मावळायला आलेल्या सूर्याच्या किरणांनी प्रखरता नाहीशी झाली. घाबरलेल्या आवाजात दुर्योधन राधेला म्हणाला, तू अर्जुनाला या क्षणी लढायचं आव्हान दिलं तर तो आपली प्रतिज्ञा पूर्ण करू शकणार नाही. आपण जयद्रथाला वाचवलंच पाहिजे. तूच ते काहीतरी करू शकतो. ते हे बोलणं चालू असताना अर्जुन बियस ओलांडून बराच पुढे गेला होता. सगळे कौरव योद्धे जयद्रथाच्या संरक्षणासाठी उभे होते. दुर्योधन, राधे, वृषसेन, शल्य, अश्वत्थामा या योद्ध्यांनी अर्जुनावर हल्ला केला. त्यांना आता जयद्रथाची साथ मिळणार होती. मावळतीवर लाल रंग चढला होता. पूर्वी कधी नव्हे अशा शर्तीने अर्जुन लढत होता. इतक्या सगळ्या कौरववीरांशी एकट्याने लढणे ही कठीण कामगिरी होती. अर्जुन आपल्या अस्त्रांचा उपयोग करीत होता. जयद्रथाभोवती उभ्या असलेल्या कौरवसेनेचा संहार करीत अर्जुन आता जयद्रथाच्या बराच जवळ जाऊन पोहोचला. मरण जवळ आल्यामुळे जयद्रथ आपले शौर्य पणाला लावून लढत होता. त्याचा पराभव करणे अर्जुनाला सोपे नव्हते. जयद्रथा महान योद्धा होता आणि आता तो वेळ सांभाळण्यासाठी लढत होता. अर्जुनाला जयद्रथाचा वध करण्यापासून तो थोडा वेळ थांबवू शकले असते तर युद्धाची आवश्यकताच उरली नसती. जयद्रथाचा वध करण्यापूर्वी सूर्य मावळला असता तर अर्जुनाला अग्निप्रवेश करावा लागला असता. अर्जुनाच्या मृत्यूनंतर पांडवांचा शेवट अगदी जवळ आला असता. अर्जुनाशी लढणाऱ्या सर्व कौरवीरांच्या मनात हाच विचार होता. सूर्यास्त होण्यापूर्वी जयद्रथाचा वध करणं आता अर्जुनाला शक्य होणार नाही हे कृष्णाला कळले होते. कृष्ण अर्जुनाला म्हणाला, सूर्यास्तापूर्वी जयद्रथाचा वध करणं तुला शक्य होईल असंही मला वाटतं. काही क्षणातच आता सूर्य मावळणार. माझी योग शक्ती वापरून मला काहीतरी केलं पाहिजे. अर्जुना, तू काळजी करू नकोस. मी जे सांगतो तसं तू कर. मी फेक असं म्हणतात जयद्रथावर अस्त्र फेक. कृष्ण आपल्या मनात सुदर्शन चक्राचा विचार करीत होता. आपल्या सुदर्शन चक्राने त्याने सूर्याला झाकून टाकले. त्याच क्षणी एखादा पडदा पडावा तसा आळोख पडला. अर्जुनाला वाईट वाटले, पण सगळे कौरव आनंदित झाले. जयद्रथाचे मरण टाळण्याकरिता अचानक मावळणाऱ्या सूर्याकडे ते पाहत होते. जयद्रथाने मान वर करून सूर्याकडे पाहिले, पण तो दिसलाच नाही. कृष्ण म्हणाला, अर्जुना पहा, सूर्य दिसतोय का हे पाहण्यासाठी जयद्रथाने आपली मान वर उचलली आहे. तो बेसावध आहे. फेक. अर्जुनाने आपले पशुपत असतं त्या क्षणी जयद्रथावर फेकले. त्या अस्त्राने जयद्रथाचे मस्तक धडापासून दूर केले. ते मस्तक भूमीवर पडण्यापूर्वी कृष्ण अर्जुनाला म्हणाला, तुझ्या अस्त्राला सांग की हे मस्तक घेऊन जा आणि जयद्रथाच्या पित्याच्या मांडीवर ठेव. असं का ते मी तुला नंतर सांगेन. कृष्णाने सांगितल्याप्रमाणे अर्जुनाने केले. बाणाने धारण केलेले शीर आकाशातून नेले जात असताना कौरवांनी पाहिले. जयद्रथाच्या पित्याच्या मांडीवर ते मस्तक ठेवले गेले. तो त्याच वेळी सायं प्रार्थना करीत होता. प्रार्थना संपली आणि तो उठून उभा राहिला तेव्हा ते मस्तक त्याच्या मांडीवरून जमिनीवर पडले. त्याच क्षणी जयद्रथाच्या पित्याचे मस्तक त्याच्या हजारो तुकडे विखुरले गेले. जयद्रथाचे पान गेले. त्याच क्षणी काळोख नाहीसा झाला आणि सूर्य त्याच्या सर्व वैभवाने प्रकाशला. जणू काही तो मावळलाच नव्हता. त्यानंतर काही क्षणांनी तो पश्चिमेकडच्या डोंगरात दिसेनासा झाला. सगळे कौरव दुःखात उडून गेले. ती दुःखद गोष्ट आपण टाळू शकू
अशी खात्री त्याला वाटली होती, पण ते त्यांना शक्य झाले नाही. पशुपात अस्त्र परत घेण्यासाठी अर्जुनाने मंत्र म्हटला. पाशुपात अस्त्र मागे घेतले गेले. ते वाऱ्याचे थंडगार झुळूक रणावरून वाहू लागले. त्या झुळकीबरोबर हजारो फुलांचा सुगंध रणांगणावर वाहला. कृष्ण रथातून खाली उतरला आणि त्याने अर्जुनाला दृढ आलिंगन दिले. अर्जुनाचे प्राण वाचल्यामुळे कृष्णाला मनावरचे फार मोठे ओझे उतरले होते. कौरवांचे योद्धे रणांगणावरून निघून गेले होते. ते जयद्रथाचे प्राण वाचू शकले नव्हते. त्यांच्या डोळ्यासमोर जयद्रथाचा वध झाला होता. स्वतःचे अत्यंत शरम वाटून दुर्योधनाचे डोळे भरून आले होते. भीमाने इतक्या मोठ्या आवाजात विजयाची घोषणा केली की त्याचा आवाज चारी दिशातून जयद्रथाचा वध झाला हे युधिष्ठिराला कळले. देवदत्त आणि पांचजन्य या दोन्ही शंकांचे आवाज त्याने ऐकले. अर्जुन कृष्णाच्या पाया पडला आणि म्हणाला, देवा, तुझ्यामुळे ते सर्व घडून आले. तुझ्याशिवाय कोणीही काही करू शकत नाही. तुझ्यामुळेच हा महासागर मी तळून गेलो आणि माझ्या पुत्राला दिलेले वचन मी पूर्ण करू शकतो. तुझ्या कृपेमुळे या सगळ्या पाप्यांच्या मृत्यूनंतर युधिष्ठिर या जगावर राज्य करील. सत्याच्या मार्गावरून तो आमचा मार्गदर्शक आहे. अर्जुनाचे बोलणे ऐकून कृष्णाने प्रसन्न स्मित केले. रणांगणाकडे बोट टाकून कृष्ण म्हणाला, आज तू आणि सात्यकीने कौरवांच्या 7 अक्षौणी सैन्याचा नाश केला आहे. सात्यकीनं तुझ्यापेक्षा अधिक संहार केला आहे. रणांगणाकडे जरा नजर टाकून तर पहा. तो घाईघाईने युधिष्ठिराकडे जायला निघाला. जयद्रथाचे मस्तक त्याच्या पित्याच्या मांडीवर पडलं पाहिजे असं आपण का सांगितलं याचे कारण वाटेत कृष्णाने अर्जुनाला सांगितलं. कृष्ण म्हणाला, जयद्रथाचा पिता बृहत्क्षात्र त्याला खूप मोठं तप केल्यामुळे पुत्रप्राप्ती झाली होती. कुठल्याही माणसाकडून कुठल्याही शस्त्रानं आपल्या पुत्राचा वध होणार नाही असा वर त्याने मिळवला होता. तेवढ्यात समाधान न झाल्यामुळे जयद्रथाच्या पित्याने आणखी एक वर मिळवला होता. तो असा की जयद्रथाचं मस्तक जो जमिनीवर टाकेल त्याचं मस्तक हजारो तुकड्यावर महिन्यावर केलं जाईल. जयद्रथाचं मस्तक त्याच्या पित्याच्या मांडीवर पाड असं मी सांगितलं. त्याचं कारण तो उभा राहिला की ते मस्तक जमिनीवर पडेल. हे जेव्हा जमिनीवर तिथेच पडलं असतं तर अर्जुनाच्या डोक्याचे तुकडे झाले असते. पण ते याला तर अस्त्र जे पाठवतो त्याच्या पित्याच्या मांडीवर जाऊन बसतो. ते युधिष्ठिराजवळ गेले. आपल्या रथातून टाकून युधिष्ठिर अर्जुनाजवळ गेला आणि त्यांना कडकडून आलिंगन दिले. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होता. तो म्हणाला, अर्जुना, कृष्णा, तुम्ही जिवंत आहात याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो. त्याने सात्यकी आणि भीम यांना दृढ आलिंगन दिले. आनंदाने भ्रमिष्ठ झाल्यासारखे त्याची गत झाली होती. तो म्हणाला, कृष्णा, तुझ्यामुळे ते सर्व शक्य झाले. केवळ तुझ्या कृपेमुळेच अर्जुनाला यश मिळू शकले. अर्जुनाचा पराभव होता कामा नये असं तू ठरवल्यामुळेच अर्जुन आपली प्रतिज्ञा पूर्ण करू शकला. युधिष्ठिराचा कंठ अश्रूंनी दाटून आला. कृष्ण म्हणाला, नाही युधिष्ठिरा, तू म्हणतोस ते बरोबर नाही. का तुझ्या क्रोधाचा अग्नी पेटलेला दिसत होता. त्यामुळे जयद्रथाचा वध झाला. या जगात कशापेक्षाही सज्जनाचा क्रोध अधिक शक्तिमान असतो. मानवी शक्तीच्या पलीकडचं जे कार्य अर्जुनानं हाती घेतलं होतं त्यात त्याला यश मिळालं ते तुझ्या क्रोधामुळेच. भीमाचे शब्द खरे होते. अर्जुनाचा पराभव करणे अशक्य आहे ही गोष्ट दुर्योधनाला पक्की कळून या सगळ्या घटनांवर दुर्योधन आपल्या तंबूत एकटाच विचार करीत बसला. अर्जुनाची बरोबरी कोणीही करू शकत नाही याची जाणीव त्याला झाली. द्रोण, ध्रुव, अश्वत्थामा आणि राधे सुद्धा अर्जुनाची बरोबरी करू शकत नाही. कौरवांच्या सैन्याचा संवाद तो कोणाच्याही मदतीशिवाय इथपर्यंत येऊन पोहोचला. सगळे पाहत असताना त्याने जयद्रथाचा वध केला होता आणि त्याला कोणीही थांबवू शकले नव्हते. कृष्णाने पूर्वी त्याला या गोष्टीची जाणीव करून दिली. पण दुर्योधनाला कृष्णाचे बोलणे मूर्खपणाचे वाटले. त्याचे चुलते विदुर यांनी पुन्हा पुन्हा त्याला अर्जुनाची शक्तीची कल्पना दिली होती. पण दुर्योधनाने विदुराचे म्हणणे मनावर घेतले नव्हते. दुःखामुळे दुर्योधन विवळ झाला होता. तो द्रोणांकडे गेला आणि त्याने आपले मन मोकळे केले. कुणीतरी आपले सांत्वन करावे असं त्याला वाटत होते. राधे सुद्धा त्याच्यासारखा दुःखी झाला होता. दुर्योधन द्रोणाचार्याच्या तंबूत गेला होता. त्याचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. तो द्रोणांना म्हणाला, आचार्य, एकट्या अर्जुनाने तेवढा संवाद केला आहे. कितीतरी राजांनी माझ्यासाठी आपले प्राण दिले. मी या जगाचा राजा व्हावं यासाठी ते लढले आणि आता ते सगळे मरणाकडे पोचले. त्यांनी माझ्यासाठी आपले प्राण दिले आणि मी मात्र जिवंत आहे. मी लढू न शकणारा भेकड आहे. माझ्या प्रिय मित्रांचं मरण पाहायला मी जगलो आहे.
माझ्या पापांचं दुःख त्यांनी भोगलं आहे. 100 अश्वमेध यज्ञही माझं पाप घेऊन टाकू शकणार नाही. मी माझ्या मित्राचा घात केला. तुझ्या केसालाही कोणी स्पर्श करू शकणार नाही असं वचन मी जयद्रथाला दिलं होतं. मी जयद्रथाचा त्या महान वीराचं स्मरण करतो तेव्हा माझं हृदय दुभंग होईल असं मला वाटतं. सुदक्षिण मारला गेला होता. श्रुतायू, अच्युतायू आणि श्रुतायू या अजिंक्यवीर मारले गेले आहेत. विंद आणि अरविंद हे शूर भाऊ आणि अलंबुषे ठार झाले आहेत. या सर्वांच्या वर्णनाला मी कारणीभूत आहे. ज्यासाठी मी जगावं असं काही उरलेलं नाही. माझ्या सर्व मित्रांच्या मृत्यूचा सूड मी घेईन. सर्व पांडव आणि पांचालांना मी ठार करीन आणि माझ्या मृतमित्रांच्या आत्म्याला शांती देईन. मी त्यांना ठार करीन किंवा माझे प्राण अर्पण करून स्वर्गात गेलेल्या माझ्या मित्रांच्या बरोबर राहीन. भूरिश्रव आणि जयद्रथ या माझ्या मित्रांच्या मृत्यूचा सूड मला घेतलाच पाहिजे. मी आता जातो. दुःखी झालेल्या दुर्योधनाला पाहून द्रोणांना अतिशय वाईट होतं. दुर्योधनाच्या डोळ्यातले अश्रू पाहणे त्यांना सहन होईल. ते म्हणाले, माझ्या प्रिय दुर्योधना, अर्जुन अजिंक्य ही गोष्ट सर्वांना ठाऊक आहे. सत्याला सामोरं जाणं आपण टाळतो आहोत. भूतकाळाचा विचार आपण करायला नको. जे होऊन गेलं त्याविषयी आपण काहीही करू शकत नाही. तुला प्रसन्न करण्यासाठी मी माझ्या प्रयत्नांची शर्त करेन. तुझ्या सर्व शत्रूंना ठार केल्याशिवाय माझं चिलकत अंगावर काढणार नाही असं वचन मी तुला देतो. माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मी लढेन. माझा पुत्र अश्वत्थामी मला साथ देत लढेल. माझ्या या तत्वांना मी आज रात्री झोपू देणार नाही. मी रात्री देखील लढेन. मी माझ्या लढ्याची शर्त करेन असे म्हणून द्रोण रणांगणाकडे जायला निघाले. दुर्योधन आणि राजे दोघे मिळून रणांगणावर जायला निघाले. वाटेत दुर्योधन राजाला म्हणाला, युवाभेदून अर्जुन आत कसा आला आणि त्याने जयद्रथाचा कसा वध केला ते पहा. आम्ही सगळे जयद्रथाचे रक्षण करीत होतो तरीही तो मारला गेला. माझ्या सैन्याचा संवाद झाला. अर्जुन आणि सात्यकी याने एका दिवसात अर्ध्याहून अधिक सैन्याचा नाश केला. माझी खात्री आहे की अर्जुन द्रोणांचा आवडता शिष्य असल्यामुळे त्याने अर्जुनाला व्याप प्रवेश करू दिला. नाहीतरी नसेल शक्य होतं. मी तुझं रक्षण करीन असं वचन द्रोणाचार्याने जयद्रथाला दिलं होतं आणि तरीही त्याने अर्जुनाला व्याप प्रवेश करू दिला. मला जर याची कल्पना असती तर मी जयद्रथाला आपल्या रात्रीत त्याच्या राज्यात जाऊन दिला असतं. जयद्रथ अतिशय व्याहायला होता. या माणसानं त्याला त्याचं रक्षण करण्याचं वचन दिलं होतं, पण प्रत्यक्षात त्याने अर्जुनाला जयद्रथाचा वध करू दिला. या मृत सैनिकाकडे पहा. प्रत्येकाच्या छातीत अर्जुनाचा बाण आहे. माझे अनेक भाऊ आज मारले गेले. मला द्रोणांचा संताप आला आहे. दुर्योधनाचे बोलणे राधेला रुचले नाही. तो दुर्योधनाला म्हणाला, आपल्या आचार्यांविषयी तू असं बोलणं बरोबर नाही. त्यांनी आपल्या परीने लढण्याची शर्त केली आहे. या वयात सुद्धा तर तुझ्यासाठी इतके लढताय की आश्चर्य वाटावं अशीच गोष्ट. याबद्दल तुला त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटते. द्रोणाचार्य अर्जुनाचा पराभव करू शकत नव्हता. पांढऱ्या शुभ्र अश्वाचा रथ आणि कृष्ण सारथी असलेल्या अर्जुनानं द्रोणाचार्यांचा डोळा चुकवून युगात प्रवेश केला. त्याबद्दल द्रोणांना दोष देणं चुकीचं आहे. आम्ही सर्वांनी लढण्याची शर्त केली तरीही आम्ही जयद्रथाचं रक्षण करू शकलो नाही. मानवी शौर्यापेक्षा नशीब अधिक बलवान आहे. दुर्योधना, एखादी गोष्ट करण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, पण आपल्याला जे नको तेच प्राप्तन घडून आणतो. अशा वेळी एकमेकांना दोष देत बसण्यात अर्थ नाही. आपल्या कृतीकडे प्राप्तन डोळे लावून बसलेले असतं. अखेरीस प्राप्तनाला जे हवं तेच घडून येतं. आपण आतापर्यंत जे करीत आलो त्याच्या विरोधात प्राप्तन होतं. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, पण परिणाम प्राप्तनाच्या आधी आहे. प्राप्तनाची बोलत बसण्यात अर्थ नाही. चल माझ्या मित्रा, निराशा झटकून टाक आणि लढ. आपण लढूया. जिंकणे किंवा हरणे आपल्या हातात नाही, ते सैन्याच्या सीमेवर होते. पांडवांचे सैन्य युद्धाच्या तयारीत होते. युद्ध सुरू झालं. ते भयंकर दृश्य. रणांना सूर्याचा प्रकाश नव्हता. दोन्ही सैन्य काळोखात परस्परांना मिळते. द्रोण भारून गेल्यासारखे लढत होते. द्रोण, कृप, राधेय आणि दुर्योधन यांनी अशा द्वेषाने पांडवांच्या सैन्यावर हल्ला केला की मरण चुकवणे त्यांना अशक्य झाले नाही. न थांबणाऱ्या प्रवाहासारखे दुर्योधनाच्या धनुष्यातून बाण सुटत होते. आपल्या सैन्याच्या मदतीला भीम धावून आला. दुर्योधन आणि युधिष्ठिर यांचे द्वंद्व युद्ध झाले. अनंत काळपर्यंत आपण लढणार आहोत अशा जिद्दीने दोघे लढत होते. काळोख दोन्ही सैन्यांना फार अडचणीत आणत होता. तारकांच्या प्रकाशात काही दिसत नव्हते. सोडलेले बाण कुठे कुठे जात होते. दोन आंधळी सैन्य एकमेकांशी लढत आहेत असंच वाटत होते. द्रोण संवादाची शर्त करीत होते. सगळं सैन्य मी एकट्याच ठार करीन असा त्यांचा आवेश होता. या संवादात भीमाने आपला वाटा उचलला. धृतराष्ट्राचे काही पुत्र त्याच्या तावडीत सापडले. भीमाने अक्षरशः त्यांना चिरडून टाकले.
सोमदत्त आणि सात्यकी यांच्या द्वंद्व युद्ध झाले. आपला पुत्र भृषभा याचा वध केल्यामुळे सोमदत्त सात्यकीवर अतिशय क्रुद्ध झाला होता. निकराचे असे ते युद्ध होते. आपला पुत्र शाल्व याचा मृत्यू वृद्ध सोमदत्ताने आधीच पाहिला होता. आता एका दिवसात त्याचे 2 पुत्र मारले गेले होते. भीती वाटावे असे द्वंद्व युद्ध होते. सात्यकी अर्थातच सोमदत्तापेक्षा मोठे होते. सोमदत्ताच्या मदतीला जाणे दुर्योधनाला भाग पडले. सात्यकीच्या मदतीला दुष्टद्युम्न आला. सोमदत्त बेशुद्ध झाला आणि त्याला रणांगणातून उचलून नेण्यात आले. अश्वत्थामाने सात्यकीला द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले. घटोत्कच सुद्धा अश्वत्थामाशी लढायला भीमाच्या पुत्राकडे नुसती नजर टाकली तरी कौरवांचे सैन्य भयाने नंतर कापू लागत होते. घटोत्कच आपल्या राक्षसांच्या सैन्य सोबत घेऊन आला होता. रात्र झाली होती आणि त्यांची शक्ती वाढली होती. साधारणपणे राक्षस मंडळीची रात्री शक्ती दुप्पट होती. त्यामुळे घटोत्कचाची ताकद वाढली. घटोत्कचाने आपली मायावी अस्त्र वापरायला सुरुवात केली. पण अश्वत्थामा जराही घाबरला नाही. त्याने ते अस्त्र निष्फळ करून टाकणारे अस्त्र उपयोगात आणले. घटोत्कच अश्वत्थामाशी द्वेषाने लढायला लागला. अतिशय प्रेक्षणीय असे ते द्वंद्व युद्ध. घटोत्कचाच्या धनुष्यबाणाचे कौशल्य पूर्वी कधीही कुणी पाहिले नव्हते. असेच होते. अश्वत्थामाने घटोत्कचाला ठार मारण्यासाठी त्याच्यावर चक्र सोडले. घटोत्कचाने ती चक्रास्त्र चपळाईने चुकवले. त्याने आकाशात उड्डाण केले आणि पुन्हा मायावी अस्त्र सोडले. पण त्या अश्वत्थामापुढे निष्प्रभ ठरले. घटोत्कचाला पुन्हा भूमीवर उतरून लढावे लागले. राजा दुर्योधन तिथेच होता. राक्षसांचे सैन्य पाहून तो अतिशय अस्वस्थ झाला. अश्वत्थाम्याने त्याला धीर दिला. तो म्हणाला, माझ्या मित्रा, तू जराही काळजी करू नकोस. राक्षसांचं सैन्य आणि त्यांचा सेनापती यांना कसं हाताळावं ते मी जाणतो. हे सर्व तू माझ्यावर सोपव. शकुनी जिथे होता तिथे दुर्योधन परत गेला. त्याने पांडवांशी लढण्यासाठी शकुनाला पाठवले. शकुनीने दुर्योधनाला संमती दिली आणि तो आघाडीवर लढायला गेला. अर्जुन आणि भीम आघाडीवर येऊन द्रोणांशी लढू लागले. त्यांनी दोन्ही बाजूंनी द्रोणावर हल्ला चढवला. कौरवांच्या सैन्याचा मोठ्या प्रमाणात संहार होत होता. द्रोणांच्या नेतृत्वाखाली सैन्यावर अर्जुन आणि भीम यांनी बाणांचा पाऊस पाडला. काही क्षणातच कौरवांच्या सैन्याचा संहार होईल असा रंग दिसू लागला. दुर्योधन म्हणाला, राधेया, तूच माझी एकमेव आशा आहे. पूर आलेली ही रक्ताची नदी तू आवरली पाहिजे. जे घडतं आहे ते पाहून माझं मन अगदी निराश झालं आहे. राधे म्हणाला, मी आता त्यांच्याशी लढायला सुरुवात करेन. प्रत्यक्ष इंद्र देखील त्यांना माझ्यापासून वाचवू शकणार नाही. तू कृपा करून काळजी करण्याचं सोडून दे. मी अर्जुनाचा वध करून तुला आनंद देईन. अर्जुनाचा वध झाला की पांडवांची शक्ती संपुष्टात येईल. माझी वासवी शक्ती माझ्यासोबत आहे. मी तिचा अर्जुनावर उपयोग करेन. माझे म्हणजे अर्जुनाचा वध त्याच्या पित्याकडून होईल. मी आता जातो आणि अर्जुनाला युद्धाचं आव्हान देतो. तू माझ्याकडे पहा. मी पांडवांच्या सैन्याचा संहार करीन आणि पांडवांचा नाश करीन. मी अर्जुनाचा वध करतो. राधे याने दुर्योधन यांच्यात चाललेले बोलणे खूप ऐकत होते. ते राजाकडे पाहून तुच्छतेने हसले आणि म्हणाले, फारच छान आहे तुझे शब्द. केवळ शब्दाने जर एखादं कार्य सिद्ध करता शक्य असेल तर सध्याच्या अडचणीच्या काळात दुर्योधन राजाला मार्गदर्शन करायला राधे हाच योग्य माणूस आहे. राधेया, तू फार बडबड करतोस. दुर्योधनाच्या समोर तू शौर्याच्या मोठ्या गप्पा मारतोस. पण तुझे शब्द तुझ्या कृतीत उतरलेले मी अजून तरी पाहिलेले नाही. तुझी आणि पांडवांची रणांगणावर गाठ पडली की तुझा पराभव होणारे निश्चित आहे. काही दिवसांपूर्वी विराटाच्या राजाच्या सीमेवर तुझ्या आणि अर्जुनाची झालेली लढाई पाहण्याची संधी तू आम्हाला दिलीस. तू इतकी बडबड का करतोस? त्या युद्धात तू अर्जुनाला सामोरा जाऊ शकला नाही आणि आता तू कृष्णाचा नेतृत्व लाभलेल्या पांडवांचा पराभव करेल अशा पुरुषार्थ मारतोय. बडबड न करता तू कृती करू लागतो. ढगासारखा तू नुसता गडगडतोस. पण जलवर्षाच्या नावाने तू शून्यच आहेस. जोपर्यंत तू अर्जुनाला भेटलेला नाहीस तोपर्यंत तुझ्या या शौर्याच्या शाब्दिक गप्पा आहे. क्षत्रिय हा कृतीवीर असतो असं म्हटलं जातं आणि ब्राह्मण हा शब्दशूर असतो. अर्जुन हा श्रेष्ठ धर्मधर आहे आणि राधे हा शब्दांचे इमले हवेत उभे करणार आहे. कृपा यांचे उद्गार ऐकून राधे संतप्त झाला. तो म्हणाला, गडगडणारा? होय, मी निश्चित गडगडाट करेन. युद्धाचा प्रसंग पुढे दिसत असतो तेव्हा सगळेच वीर आधी गडगडाट करतात. गडगडाट करण्यात काही चुकीचं आहे असं मला मुळीच वाटत नाही. पण आचार्य, तुमचे उद्गार माझा अपमान करणारे आहेत. मी केवळ बडबड करणारा नाही, मी पांडवांची उत्तम युद्ध करू शकतो याची मला खात्री आहे. कृष्ण पांडवांच्या बाजूचा आहे हे मला ठाऊक आहे. माझ्या दुर्योधन राजाला प्रसन्न करण्यासाठी मी त्या सर्वांचा पराभव करेन. ते सगळं जग जिंकून माझ्या दुर्योधन राजाच्या पायाशी मी ठेवीन. दुर्योधन हा माझा एकुलता एक मित्र आहे. कृपा म्हणाले, मी पुन्हा पुन्हा तुला सांगतोय, तो हवेत इमले बांधतोय.
कृष्ण त्यांच्या बाजूला आहे आणि म्हणून विजय त्यांचा आहे हे मला ठाऊक आहे. अर्जुन अजिंक्य आहे. पांडव हे सदैव सदाचरणी असल्यामुळे पांडवांचा पराभव करणं शक्य नाही. युधिष्ठिर धर्माची प्रतिमा आहे. अर्जुन हा श्रेष्ठ वीर आहे. तो साधासुद्धा प्रतिस्पर्धी नाही. युधिष्ठिर आता पृथ्वीचा राजा होण्यास फारच थोडे दिवस उरले आहे. राधेया, तू केवळ शौर्याचा आवाहन करेस. तू अर्जुनाची भेटही घेऊ शकणार नाहीस. अशा परिस्थितीत तू त्याचा पराभव करू शकशील असं कसं म्हणू मी? राधे म्हणाला, पांडव सदाचरणी आहेत. युधिष्ठिर धर्माची प्रतिमा आहे. अर्जुन हा महान वीर असून तो साधासुद्धा प्रतिस्पर्धी नाही असं तुम्ही म्हणता. त्याच्याशी मी सहमत आहे, पण तरीही मी त्याचा पराभव करू शकतो. इंद्रानं दिलेली वासवी शक्ती माझ्याकडे आहे. ती निष्प्रभ होणंच शक्य नाही. त्या शक्तीविषयी तुम्ही तुच्छतेने बोलू शकत नाही. अर्जुन जर मारला गेला तर उरलेल्या पांडवांपैकी पुन्हाही आमच्याशी लढण्याची शक्ती. आजच्या युद्धानंतर आमचा राजा दुर्योधन याला मी सगळं जग बाहेर करू शकतो. पण आचार्य, तुम्ही पांडवांच्या पक्षपाती आहात. तुम्ही नेहमीच पांडवांविषयी चांगलं बोलता आणि आमच्याविषयी वाईट बोलता. पांडवांविषयी आता एक शब्दही चांगलं बोलला तर मी संयम पाळू शकणार नाही. इतका मला संताप येईल. मी माझ्या तलवारीने तुमच्या जिभेचे तुकडे करेन. मग तुम्ही आता बोलू शकत आहात ते बोलू शकणार नाही. युद्ध ही एकच गोष्ट मुळात अनिश्चित स्वरूपाची असते. विजय ही मनधरणी करायला कठीण अशा स्त्रीसारखी असते. आतापर्यंत ती पांडवांना वंश आहे. भीष्म आता नाही. दुर्योधनाचे अनेक भाऊ मारले गेले. अजिंक्य म्हणून ज्यांची ख्याती होती ते भगदत्तांसारखे महान योद्धे मृत्यूवेळ झाले. पांडवांकडून मारले गेलेल्या आमच्या अनेक वीरांचा मी विचार करतो. त्या प्राक्तन आपल्या बाजूला नाही ही गोष्ट मला कळते. पांडव आपल्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेत असं मुळीच माहीत नाही. त्यांच्या यशाचं श्रेय त्यांच्या प्राक्तनाला आहे. प्राक्तनच सर्वात सामर्थ्यवान असते. पांडवांशी जितकं उत्तम लढता येईल तितका उत्तम मी लढेन. बाकी सगळं प्राक्तनाने आहे. अर्जुन माझ्यापेक्षा पराक्रमी आहे असं मुळीच मानत नाही. प्राक्तन हे माझ्यापासून श्रेष्ठ आहे. राधेयाने आपली तलवार उपसली आणि तो कृपा यांच्यावर चालून गेला. ही गोष्ट अश्वत्थामाला आवडली. तो आवेगाने राधेयाकडे गेला आणि म्हणाला, कृपाचार्याविषयी तुझे अनुदान उद्गार काढलेस त्यासाठी मी तुला ठार करेन. दुर्योधन मध्ये पडला आणि त्याने अश्वत्थामाला आवडले. राधे म्हणाला, तुम्ही त्याला थांबवू नका. तो नेहमीच माझ्याशी असं बोलत आला. मी आधी त्याच्याशी लढेन. कृपा म्हणाले, दुर्योधना, तो तुझा आवडता मित्र असल्यामुळे त्याचं हे असलं बोलणं आम्ही नेहमीच ऐकत आलो. त्याच्या उद्धटपणाची शिक्षा अर्जुनाला देऊ दे. मी त्याचा विचार करीत नाही. दुर्योधन म्हणाला, अश्वत्थामा, माझी तुला विनंती आहे, तू हा प्रकार थांबव. वैयक्तिक भांडणांची वेळ नव्हे. ते युद्ध जिंकण्यासाठी मी तुम्हा साऱ्यांना विसंबून आहे. पांडवांचं सैन्य आता आपल्यावर चालून येणार आहे. या आपल्याचा कुरकुरी आता थांबूया. राधेयावर तू चिडू नकोस अशी नम्र विनंती मी तुला करीत आहे. आणि तुम्ही दोघेही मला अतिशय प्रिय आहात. आचार्यांच्या पुत्राने ते ऐकून आपले मन आवडले. त्याला दुर्योधनाला दुखवायचे नव्हते. राधेयाने आपले धनुष्य घेतले आणि तो शत्रू सेनेकडे निघाला. जयदत्ताला मारल्यामुळे सगळे चिडलेले आहेत आणि युद्ध थांबत नाही. रात्रभर युद्ध चालणार आहे आणि आपण उद्या वेळेवर येऊया, नाहीतर आपलं मागे राहील म्हणे. आता विश्वात्मके दया सत्करी रती वाढो
वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मातियाळी अनवरत भूमंडळी भेट तुला चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जय अर्णव पियुषांचे चंद्रमेघे अलांछन मार्तंड देता पहिन ते सर्वांनी सदा सज्जन सोय रे होतु हिमवहा सर्व सुखी पूर्ण होई तिही लोकी भजिलो आदि गुरुची अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये दृष्टा दृष्ट विजये ओवावेरी ये समने श्री विश्वेश्वरा होईल दान बसाव येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला ओम शांती शांती शांती. 24 तारखेला समारोप आहे आपल्या वाचनाचा आणि त्या दिवशी कुटुंब प्रबोधनाचा